आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठं लागलेलं आहे तर ते कणकवलीमध्ये लागलंय। त्याचं कारण सुद्धा तितकंच खास आहे, कारण दोन भाऊ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। नारायण राणेंचे दोन पुत्र निलेश राणे नितेश राणे हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत। त्यांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत। कणकवलीमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे, तर भाजपला रोखण्यासाठी शिंदेंची सेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी अनोखी युती झाली आहे आणि शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। त्यामुळे भाजपकडनं मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडनं आमदार निलेश राणे आमने सामने आलेत आणि दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मित्रपक्षावरती पातळी सोडून टीका करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय, तर निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झालाय तो बाहेरून झालेला आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे, नातं नातं असतं, ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही। जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे, जे आम्हाला दिसतंय। आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो, पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं, म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणे साहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे। म्हणून राणे साहेब हे बीजेपी मध्येच आहेत। साहेब बोलले आता जास्त वेळ थांबू नका, तुम्ही तुमचा निर्णय घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.